विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुचरणी आणि मनमत चरणी नतमस्तक होऊन मी माझे दोन शब्द मनोमत मांडत आहे। आम्ही पहिल्या दिवशी गुरुवाणी सोबत आलो, त्या दिवशी एवढी परिस्थिती होती की पाऊस होता, पाणी होतं, चिखल होता। त्या परिस्थितीमध्ये सुद्धा गुरुमाऊली आमच्यासोबत होते, तेव्हा आम्हाला कशाचीच जाणीव झाली नाही। 21 दिवस कुठे गेले कसे गेले याची बिलकुल जाणीव झाली नाही। आम्ही कालच आमच्या घरून आलो असे आम्हाला वाटत आहे। आमची घरी सुद्धा एवढी व्यवस्था होत नाही, एवढी आमची गुरुमाऊलींनी व्यवस्था केलेली आहे। स्वतः त्यांनी जागरण राहिले, किती गोंधळ झाला त्यांना आराम भेटला नाही, तरी पण त्यांनी कोणालाच काही म्हटले नाही। त्यांनी स्वतः रात्री अपरात्री सगळ्यांना जागा द्या असे सांगून त्यांनी सगळ्यांची व्यवस्था केली आहे। दररोज त्यांनी एवढे म्हटले, सगळ्यांचा प्रसाद झाला का, सगळ्यांचं जेवण झालं का, एवढी त्यांनी आमची काळजी घेतली। आम्हाला दररोज शिवपाठ आणि सकाळी नाश्ता, प्रवचन आणि तंदुरकर अप्पाचे सुद्धा प्रवचन, तीर्थ, मनमत स्वामीचा तीर्थ, आम्हाला गुरुमाऊलीकडून 3 तीर्थ सापडले। आम्ही कधीच आमच्या घरून आलो नसतो, एवढं 21 दिवस कधीच राहिलो नसतो। आमच्या गुरुमाऊलींनी आम्हाला जीवनामध्ये एवढं तीर्थ स्थापन केलं की आयुष्यभर पुरेल एवढं त्यांनी आम्हाला ज्ञान दिलं आहे। आता गुरुमाऊलीपासून आम्हाला उद्या वेगळं व्हायचं म्हणजे आम्हाला आईपासून वेगळं व्हायचं असं दुःख वाटत आहे। तेव्हा आमच्या गुरुमाऊलीचे शतशः कोटी कोटी वंदन, कोटी कोटी प्रणिपात एवढं बोलून मी माझे 2 शब्द गुरुचरणी अर्पण करीत आहे।